एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकोनिया. ध्यानीरूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडोनी दी. मायबाळा भेटी सुखाची आवडी, तैशी मज गोडी दी देवा. ध्यानीरूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडोनी दी. कीर्ती ऐकोनिया जालो शरणांगत, दासाचे तू हित करीतसे. ध्यानीरूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडोनी दी. तुका म्हणे मी तो दीन पाप रासी, घालावे पाठीशी माय बापा. ध्यानीरूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडोनी दी. विठ्ठल 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 एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकोनिया. ध्यानीरूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडोनी दी. यंतः प्रवीक्ष्यं मिमवाच मिमां प्रसुक्तां संजीव यद्यखिल शक्तिधर सुधाम्नाम्. अन्यंशहस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणां नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं. नर्मदायै नमः प्रातः, नर्मदायै नमो निशि. नमोस्तु नर्मदास्तुभ्यं, त्राहि मां भवसागरात्. सविन्दु सिन्धु शुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं, दिशत्सु पाप जात जात कारिवारि संयुतं. कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे, त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. सविन्दु सिन्धु शुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं, द्विषत्सु पाप जात जात कारिवारि संयुतं. कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे, त्वदीयपाद पंकजं नमामि देवी नर्मदे. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगदनिहितपाणिं मण्डनमण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंग गरु पांडुरंग गरु प्रतमन मान. पांडुरंग गरु पांडुरंग गरु पांडुरंग गरु पांडुरंग गरु प्रतमन मान. पांडुरंग गरु हो पांडुरंग गरु प्रतमन मन. पांडुरंग गरु प्रतमन मान. पांडुरंग गरु प्रतमन मान. पांडुरंग गरु पांडुरंग गरु पांडुरंग गरु पांडुरंग गरु प्रतमन मन. पांडुरंग गरु प्रतमन मन. पांडुरंग गरु प्रतमन मन. दुसरे चरण सताचिया चरण सताचिया दुसरे
कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास दास तुका राम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पुरदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मयूर मार या इकडे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो. तुमच्याला घालो निज चरणा तुमच्याला घालो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेदू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावर न करा आभे. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे. विठ्ठल विठ्ठल एकांताचे सुख देई मज देवा. आघात या जीवा चुकोनिया. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर आपुला विसर पडोनी दे. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराया. श्रीमंत श्री जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराया आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून
पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैयाच्या पुण्य पावन चरणावरती साष्टांग वंदन करून मायबाप श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून ग्रामदेवतेला वंदन करून आज पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैयाची पुण्य पावन पायी परिक्रमा 3600 किलोमीटरची परिक्रमा ज्या पिंडांच्या जीवनामध्ये घडली ती 2 पिंड आज श्री नवनाथ नारायण अय्यर, श्री राजेंद्र फकीरराव पाटील, पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैयाची पुण्य पावन पायी परिक्रमा करून आपल्या या पवित्र तपस्थळीमध्ये एरंडगाव ग्रामभूमीमध्ये आज त्यांचं आगमन झालेलं आहे. परिक्रमा करून आल्याच्या नंतर अहेर आणि पाटील परिवाराने आपला बाप परिक्रमा करून येतोय. एका त्यागाच्या किनाऱ्यावरनं आपला बाप येतोय. हा अंतकरणातला शुद्ध भाव धारण करून याची देई आणि याची डोळा आपल्या बापाचा सोहळा आपल्या समोर अत्यंत प्रासादिक अंतकरणाने आयोजित केला आहे. गोड अशी मिरवणूक या ठिकाणी संपन्न पडली. माईचं जलपूजन ऐका आणि कन्याभोजन कन्यापूजन या ठिकाणी अत्यंत आणि अत्यंत प्रासादिक अंतकरणाने संपन्न होतंय. आणि या ठिकाणी याच सेवेसाठी मज पामराला संकीर्तनासाठी ज्ञानचिंतनासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं. सज्जनाओ, आल्याच्या नंतर इथला भाव बघितला, इथली प्रासादिकता बघितली. ऐका, आल्याच्या नंतर माईचं रूप काय आहे, माईची भक्ती काय आहे, ह्या छटा अनेकांच्या चेहऱ्यावरती उमटत होत्या. आणि हा अंतकरणातला शुद्ध भाव धारण करून या सेवेसाठी जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा एक प्रासादिक अभंग आपल्या समोर गायलाय. जो अभंग आपल्या समोर गायलेला आहे, या अभंगाद्वारा जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणावरुणालय नंद आनंद घन रुक्मिणी प्राण संजीवन परमात्म्याच्या समोर तुकोबराय उभे राहिलेले आहेत. ऐका, आणि तुकोबराय समोर उभे राहिल्याच्या नंतर अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या समोर अंतकरणातल्या काही भावना प्रगट केल्या तुकोबरायांनी. तुकोबराय देवाशी संवाद साधायला लागले. तुकोबराय बोलत आहेत, देवा हे करुणा करा. देवा, जन्माला आलोय ब्रह्मचारी अवस्थेतून मी माझ्या जीवनामध्ये ग्रहस्थ स्वीकारला आहे. आणि या ग्रहस्थ आश्रमामध्ये आल्याच्या नंतर जो संसार माझा मी थाटलेला आहे, या संसारामध्ये मी अनेक दुःखे सांगू किती. अनेक दुःखाने जीवन व्यापलेलं आहे देवा. माझं व्याकुळ झालोय. अनेक प्रयत्न करूनही संसार सुखाचा झालेला नाही. 3 प्रकारच्या दुःखाने अंतकरण अत्यंत अत्यंत व्याकुळ झालंय. देवा, मी आध्यात्मिक दुःखाने त्रस्त आहे. देवा, मी आधिभौतिक दुःखाने त्रस्त आहे. देवा, मी आधिदैविक दुःखाने त्रस्त आहे. देवा, संसाराच्या दुःखाने दुःखित झालेलं जे अंतकरण आहे देवा माझं, ह्या अंतकरणाला कुठेतरी सुख मिळालं पाहिजे. जन्माची सार्थकता व्हावी. मनुष्य योनीमध्ये आलोय, मनुष्य जीवन सार्थकी लागावं. आणि मनुष्य जीवनाची सार्थकता जर काय असेल तर अंतकरणातलं सुख हेच अत्यंत प्रासादिक स्वरूप जीवनाची सार्थकता आहे. देवा, मला ते सुख मिळालं पाहिजे. देवाने विचारलं, तुकोबा
तुम्ही ज्या संसारामध्ये राहिले त्या संसारात हे सुख शोधण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला ते सुख मिळालं नाही तर हे सुख मिळण्याचं ठिकाण आहे तरी कुठे ते माहीत आहे का तुम्हाला? त्यावेळेला माझे तुकोबराय म्हणतात, देवा ते सुख एकांतात आहे. ते सुख कुठे आहे? एकांतामध्ये आहे. मला एकांताचं सुख दे, एकांताचे सुख देई मज देवा. देवा मी आळवणी करतोय, तेव्हा मला एकांताचं सुख दे. तुकोबा जर तुमच्या जीवनामध्ये मी तुम्हाला एकांत दिला, संसाराचा त्याग तुमच्या जीवनामध्ये घडला, त्याचे परिणाम काय होतील? रिझल्ट या संसाराचे ज्या देहावरती जे आघात होत आहेत, आचारावरती आघात होत आहेत, विचारावरती जे आघात होत आहेत, या आचार विचाराचे जे आघात संसारावरती होत आहेत ते आघात चुकल्या जातील. आघात या जीवात चुकून या. काय कराल तुकोबा तुम्ही या आघात चुकल्याच्या नंतर, एकांतात गेल्याच्या नंतर? तुकोबांनी सांगितलं, देवा मी एकच करेल. काय? आजची गीता सांगण्यासाठी 18 अध्यायाच्या भगवंताला कुरुक्षेत्रावरती समर्पण करावं लागलं अर्जुनाच्या समोर. ते माझे तुकोबराय एका चरणात अख्खी गीता आणून ठेवतायत. मी ज्ञान मार्ग साधेल, मी कर्म मार्ग साधेल आणि मी उपासना मार्ग साधेल. काय कराल? ध्यानामध्ये तुझं रूप ठेवील, ध्यानी रूप वाचेमध्ये तुझं नाम घेईल आणि चित्तामध्ये तुझी आठवण ठेवेल. सतत चित्तात पांडुरंगाची आठवण. ध्यानी रूप वाचे नाम आणि आपुला विसर, तुझा विसर मी पडू देणार नाही. चित्तामध्ये सतत तूच राहशील देवा. बरं. पण देवा ऐक ना, काय? मी ज्या करुण अंतकरणाने, इकडे बघा, मी ज्या करुण अंतकरणाने तुझ्या समोर उभा राहिलोय, माझ्या भावना समजून घे. कारण भावना प्रगट करायला या ठिकाणी खूप वेळ लागतो, पण मंडपातलं चित्त विक्षिप्त करायला काही नाही, फक्त जाग्यावर उठून उभं राहावं लागतं. येथे उभं राहिल्यावर कळतं कीर्तनातलं चित्त विक्षिप्त झाल्याच्या नंतर विनोद करायला काही लागत नाही महाराज. विनोदात कोणी किती नाचा, कीर्तनात उठून नाचायला लागलेत लोक, तो भाग वेगळा आहे. पण भक्तीकडे आकृष्ट करून मन चित्त एकाग्र करण्यासाठी गाथ्याशी आणि ज्ञानेश्वरीशी एकनिष्ठ राहावं लागतं, एवढं मात्र निश्चित आहे. तुकोबराय स्पष्ट बोलले महाराज, देवा मी ज्या भावनेने, ज्या करुण अंतकरणाने तुझ्या समोर उभा राहिलोय ना, ती करुणा एका मातृत्व स्वभावाने मी तुझ्या जवळ आलोय. कारण तुझं जे स्वरूप आहे ते आईच्या रूपाचं आहे आणि मी तुझ्या जवळ आलोय ते लेकराच्या रूपाने आलोय. आई आणि लेकरू करतं काय? माय बाळा भेटी सुखाची आवडी. आईची आणि बाळाची भेट झाली का दोघांच्या भेटीमध्ये जे जन्माला येतं त्याचं नाव सुख आहे महाराज. काय आहे? आईच्या आणि बाळाच्या भेटीमध्ये जे समर्पण होतं त्यातून जे जन्माला येतं त्याचं नाव सुख आहे. माय बाळा भेटी सुखाची आवडी, तैसी मज गोडी देई देवा. मला ती गोडी तू दिली पाहिजे. तसं देवा खरं सांगू का, तुकोबराय गळ्यामध्ये विनायक पगडी डोक्यावरती तू भाव प्रगट करा आणि ते तुकोबराय हात जोडून त्या देवाच्या समोर उभे राहून त्या सावळ्या सुकुमार परमात्म्याला म्हणताय, देवा अरे मी तुझी कीर्ती ऐकली, असं मला कळालंय देवा. युगानुयुगे तू दासाचं हित करत आलाय, म्हणून मी तुझ्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आलोय देवा. कीर्ती ऐकून या झालो शरणांगत. काय करतो तू? दासाचे तू हित करीत असे, म्हणून मी दीन आहे, पापी आहे, दुराचारी आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे. मग तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मी तो दीन पाप राशी. काय कर देवा, तू माझी आई आहे ना, तू माझी आई आहे ना. मग आईचा स्वभाव आहे महाराज, लेकराला कडेवरती नाही घेत. कुठे घेते आई? आता अलीकडच्या डोक्यावर घ्यायला लागल्या, तो भाग वेगळा आहे. बरोबर आहे ना?
लेकराला कडीवर उचलून घेत नाही. मग आई कुठे घेते? जुन्या काळातली प्रत्येक म्हातारी जी आहे चष्म्यावाली लुगड्यावाली, त्या प्रत्येक म्हातारीने आपल्या प्रत्येक लेकराला पाठ दाखवली महाराज. लेकराला पाठगोळी बांधून घ्यायची. बरोबर आहे ना? तुकोबर आहे. तीच अपेक्षा अखिल कोट ब्रह्मांड नायकाकडे करतायत. देवा घालावे पाठीशी. कुठे घालावं? आता पाठीशी घालण्याचे अनेक भाव या ठिकाणी प्रगट करता येतील. वेळ जसा मिळेल तसं आपण चिंतन करूया. घड्याळ धावतंय, ऐका. घालावे पाठीशी माय बापा. देवा तुम्हाला पाठीशी घाल, कारण मी आईच्या जवळ आलोय. तू मला ते एकांताचं सुख दे. का? तू मला पाठीशी घातल्याच्या नंतर जे एकांतामध्ये सुख आहे ते या जगतामध्ये लोकांतात कुठेच नाही. म्हणून माझ्या अंतकरणातली भावना आहे, देवा मी करुणा भागतोय, तू मला एकांताचं सुख दे. विठ्ठल 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 अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर प्रतिपादित केलेला आहे. उर्वरित वेळामध्ये माई मला जशी बुद्धी देईल त्या पद्धतीने चिंतन आपण करणार आहोत. पण ऐका दादा, आज आहेर आणि पाटील परिवाराचे 2 पिंड या पवित्र तपस्थळीमध्ये माईची परिक्रमा करून आल्याच्या नंतर हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अत्यंत प्रासादिकता आहे. या प्रसन्न सोहळ्यासाठी आज परमार्थातली जुनी जाणती बुजुर्ग मंडळी, परमार्थावरती निष्ठा असणारी आणि चिंतनी कीर्तन ऐकणारी लोक माझ्या समोर आहेत. हे फक्त 2 परिवाराचं भक्तीशी जे प्रेम जडलेलं आहे, जी नाळ जोडलेली आहे, त्या नाळेने, त्या प्रेमाने, त्या ऋणानुबंधनाने तुम्हाला ज्या ठिकाणी खेचून आणलेलं आहे. अत्यंत गोडवा आहे. प्रसन्न अंतकरणाने तुम्ही माईचं चिंतन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आज अत्यंत प्रासादिक अंतकरणाने या व्यासपीठाला एक करुणा भक्तीचं स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी अत्यंत दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज आपल्या गावचे पाहुणे मंडळी, परिसरातली सगळी भजनी मंडळ, गाणारी वाजवणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझं तसं पहिलं मुळी इकडे काय आपल्याला कोणी आणतच नाही बा कुठं. आपलं बरं आहे घरी. नाही मनात आलं तर जायचं तिकडे माईकडे. ऐका, त्यामध्ये आदरणीय आपल्या परिसराचं भूषण आत्ताच जे दाम्पत्य जीवनासहित या ऋणानुबंधन आणि या धर्ममंडपाकडे, या कार्यक्रमाकडे ज्यांना खेचून आणलंय, भावविभोर अंतकरण आदरणीय माझा प्राणसखा मयूरजी महाराज येवले, दाम्पत्य जीवनासाठी ताई आणि दोघंही या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय आमच्या वडगावचं भूषण आदरणीय आमचे कापशे दादा, प्राणसखा, गोड आवाज आहेत महाराजां, कुठलं काहीच नाही, जसं असेल तसं. कापशे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. माझा प्राणसखा, बाहेरून पाठिंबा आहे आज सुजित दादाचा. सरकार पडणार नाही याच्यासाठी त्यांनी सांगितलंय, मी मागे आहे, तुम्ही काळजी करू नका. आदरणीय आमचे सुजित दादा, दादाही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माझ्या सगळ्या कार्यक्रमावरती महाराज अंकुश असावा, अंकुश असावा, आचाराचा अंकुश असावा, विचाराचा अंकुश असावा, स्वराचा अंकुश असावा. कारण कदाचित ते बांधवून चालताना घसरू शकतं. घसरतं ते, काय त्याला विलाज नसतो. ते आदरणीय माझा प्राणसखा, आमचं भूषण, रात्रंदिवस जे आमच्या सोबत असतात ते आदरणीय अंकुश दादा, अंकुश महाराज या ठिकाणी, आमचे वडाळीचे अंकुश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि जेथे भक्तीचा सागर बाप दाद्यापासून आलेला आहे, परंपरा आहे. तुम्ही आमच्या टाकळीच्या माऊलींचं नाव ऐकलेलं असेल, बांधगाव टाकळीचे माऊली, माऊलींचा चिरंजीव आदरणीय सागर महाराज. कोणत्याच कीर्तनकाराला वाटत नाही बाबा आपलं पोरग कीर्तनकार व्हावून गायक व्हावं, पण माऊलींनी आपला पिंड आपल्या जागेवरती उभा केलाय. गोड कीर्तनकारही आहेत आणि सुंदर गायकही आहेत. आदरणीय आमचे सागर महाराज टाकळीकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या परिसराचं भूषण उगवता कोंबे महाराज. ते उगवला तारा नाही म्हणायचं मला, उगवता कोंबे का भूमीचे मार्दव आणि सांगे कोंबाची लवलव.
जमिनीची ताकद जमिनीतून आलेला कोंब सांगतो ही जमीन काय ताकदीची असेल, तशी आपल्या जीवनातली साधना, आपल्या जीवनातलं कर्म, आपल्या जीवनामध्ये चाललेली वाटचाल सांगते का आपण कोणत्या घरात जन्माला आलेलो आहे, कोणत्या आईच्या पोटी जन्माला आलेलो आहे. त्यामध्ये अत्यंत गोड प्रासादिक वादक मृदंगाची सेवा करणारे आमचे नितीनजी महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय महाराज आहेत, लालू परनाईत महाराजांच्या खांद्यावरती. नाव माहीत नाही, मी स्पष्ट बोलतो, उगं काहीतरी तोंड चोपड्यापणा घ्यायला, उगं काही माहीत नाही कशाला उगं. गोड हार्मोनियम वादक आहेत आणि ज्यांनी मला या सेवेसाठी अत्यंत प्रासादिक अंतकरणाने विनवलं ते पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैयाचे सेवक आमचे वाघदादा. 2 परिक्रमा घडल्यात महाराज, ज्यांची सिस्टीम आहे. सुभाष दादा म्हटलं नाव पुढे आलं का माईचं स्वरूप समोर येतं महाराज. आणि साधं राहणं पण परमार्थाची निष्ठा. आणि आईचं नाव नर्मदा होतं महाराज. नर्मदेच्या पोटी जन्माला आली. विठ्ठल 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 आज इथे एकाहुनी बळी रे. सगळी गोड माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे सुभाषदादा आई महाराज सुभाषदादांनी या ठिकाणी सेवेसाठी बोलवलं. ऐका. आणि ज्यांच्याकडनं आत्ताच पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैयाची पुण्य पावन परिक्रमा अत्यंत प्रासादिक अंतकरणाने माईवरती निष्ठा ठेवून ज्यांनी केली ते आदरणीय माझा प्राणसखा ज्येष्ठ गुरुबंधू श्याम महाराजही या ठिकाणी उपस्थित झाले. सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. उर्वरित वेळेमध्ये सद्गुरू जोग महाराज ज्ञानोबराया आणि माई मला जशी बुद्धी देईल त्या पद्धतीने मी सेवा करण्यासाठी प्रवृत्त होतो. विठ्ठल सज्जनव, या जगतामध्ये अनेक नद्या जन्माला आलेल्या आहेत, अनेक नद्या जन्माला आलेल्या आहेत. मग त्यामध्ये पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैयाचं इतकं महत्व का? कोण आहे नर्मदा मैया हा प्रश्न जर उपस्थित झाला तर याचं एकाच वाक्यात उत्तर असं आहे दादा. पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैया ही भगवान भुले बाबाची कन्या आहे. काय घडलं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. समुद्र मंथन झालेलं आहे आणि समुद्र मंथनामध्ये 14 रत्न बाहेर पडले, त्यामध्ये विष बाहेर पडलं आणि ते विष आमच्या भोले बाबाने हातामध्ये घेतलं, ते प्राशन केलं. प्राशन झाल्याच्या नंतर ते विष आतमध्ये पोटामध्ये गेल्याच्या नंतर शरीरामध्ये दाह व्हायला लागला, चित्त विक्षिप्त झालं आणि अंतकरणामध्ये जो भाव प्रगट व्हायला पाहिजे भोले बाबाच्या तो होत नव्हता. शरीर तापल्या गेलं, चित्त विक्षिप्त झालं आणि भोले बाबा ते विष प्राशन करून निघालेत दादा. निघाल्याच्या नंतर कोठे जावं त्यांनी मैखल पर्वत गाठला, ते आजचं अमरकंटक. अमरकंटकला गेल्याच्या नंतर थोडा ट्रबल कमी करा. अमरकंटकला गेल्याच्या नंतर भोले बाबांनी अत्यंत प्रासादिक अंतकरणाने स्वतःला त्या मैखल पर्वतावरती स्थिर केलंय. एकांतामध्ये गेलेले भोले बाबा साधनानिष्ठ झाले. जीवनामध्ये दुःख व्हावं आणि या दुःखाची निवृत्ती नामस्मरणाने व्हावी, इतकी ताकद सनातन हिंदू धर्मामध्ये आहे. आमच्या भोले बाबांनी नामस्मरणाला प्रारंभ केलाय. त्या मैखल पर्वतावरती भोले बाबा गेले. चित्तामध्ये शरीरामध्ये दाह पेटलेला आहे, विष आहे, आगीन शरीरामध्ये व्हायला लागली आणि अशा अवस्थेमध्ये भोले बाबाने स्वतःला स्थिर केले. स्थिर झालेले भोले बाबा माझ्या श्री रामचंद्र प्रभूचं भजन करायला लागले. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. हो
भजन करे महादेव भजन करी महादेव देव श्री राम जय राम जय जय राम 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 भजन करी महादेव हो भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. शिवाने भजनाला प्रारंभ केला. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. पूजन आणि भजन चाललेलं आहे. इतकं भजन केलं महाराज माझ्या भोले बाबांनी, इतकं भजन केलं. आम्हाला भोले बाबाचं भजन बघायला भेटलं नाही बाबा. शंबाबा आपण इतके भाग्यवान नाही का आपण भोले बाबाचं भजन बघू शकतो, आहे का? नाही दादा. पण ऐका, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यासोबत ज्या वेळेला आपण असतो ना, संतवीर बंड तात्यांनी अंगामध्ये जी कपडी परिधान केलेली असतात ती कपडे पिळून टाकावी इतकं गाये नाचे उडे आपुलिया छंदे. आजही या वयामध्ये तात्या जर भजनाला लागले, वारकरी चाली म्हणाव्या, पावल्या खेळाव्या, आणि त्या पावल्या खेळताना अंगावरती जे वस्त्र आहेत ना ते पिळून टाकावं. भजनामध्ये अंगाला घाम येतो. बाहेर बाहेर विठ्ठल विठ्ठल आता आपण जे विठ्ठल करायला पाहिजे, काय हरकत नाही. नाही 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 चालते 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 त्यांना म्हणा तुमचं थोडं कमी करा, नाही तर मग. इतकं भजन केलं, अंगामध्ये घामाचे थेंब तयार झाले आणि घामाचा एक थेंब त्या मैखल पर्वतावरती पडला. पडल्याच्या नंतर त्या थेंबातून जन्माला आली ती पवित्र सलीलामा भगवती नर्मदाबाई. जी कन्या जन्माला आली ती भोले बाबाच्या घामाच्या थेंबातून जन्माला आली. कुठे जन्माला आली? अमरकंटकच्या मैखल पर्वतावरती. सज्जनव, या जगतामध्ये बघा, हे वातावरण डिस्टर्ब झाल्याच्या नंतर तुमची मनस्थिती नाही राहिली महाराज कीर्तन ऐकायची. कळतं इथं उभं राहिल्यावर चित्त विक्षिप्त होऊन जातंय. कारण भजनी विक्षेप तेची पै मरण म्हटलंय, बरोबर आहे की नाही? हा, सोपं नसतं एवढं. चला ऐका, भोले बाबाने भजन करावं. एक थेंब अंगाचा घामाचा जो खाली पडलेला आहे त्यातून जी जन्माला आली ती पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैया. बोला नर्मदा मैया की जय. मैया त्या ठिकाणी जन्माला आली आणि जन्माला आल्याच्या नंतर भोले बाबाचं जे तप होतं, भजन होतं, ते थांबलं. या जगतामध्ये भजन थांबवायची ताकद आणि प्रेम निर्माण करायची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते फक्त मुलीमध्ये महाराज. वैराग्याचा महामेरू होता महाराज या जगताचा, बरोबर आहे की नाही? सदैव वैकुंठाला गेला, पण ऐका, मानव देह घेऊन या निजधामा गेले असं वर्णन आलेलं आहे. पण भागीरथीने भजन करावं आणि भजन केल्याच्या नंतर भागीरथीने बापाचा धावा करावा आणि धावा केल्याच्या नंतर वैराग्य धारण केलेला बाप सुद्धा झुकतो. मला हे सांगायचंय, मुलगी ती मुलगी असते. म्हणून ज्या बापाला मुली आहेत ना दादा, तो बाप भाग्यवान आहे. आणि ज्याला मुलगी नाही ना दादा, तो या जगतातला सगळ्यात करंटा. वैकुंठाला गेलेला बाप भागीरथीने पुन्हा विमानातून मागे बोलवलं महाराज. आणि जेव्हा बापाचं प्रेम काय असतं सांगू दादा? श्याम बाबा, बापाचं प्रेम काय असतं?
बाप आला म्हणून बापाकडे लेक धावत नाही गेली. माझ्या बापाला आल्याच्या नंतर कमीत कमी ज्या चहाची आवड होती तो चहा करून द्यावा अशी अंतकरणातली इच्छा होती. काहीतरी त्यांचं मुख शुद्धी व्हावं हा अंतकरणातला शुद्ध भाव होता. म्हणून माझी भागीरथी हातामध्ये लोटा घेतीन, दारोदार जाते. हो कोणाकडे दूध आहे का दूध? माझा बाप वैकुंठावरून आलाय, त्याला चहा करायचा आहे. हो काय 18 विश्व दारिद्र्य होतं महाराज. बापासाठी दारोदार फिरणारी लेक या जगतामध्ये तिला दूध कोणी देईना दादा. मनस्वी आनंद झाला. अरे ज्या समर्थाच्या भजनाने जर माझा बाप वैकुंठाला जात असेल तर त्याच्याच दारामध्ये भीक मागितल्याने काय फरक पडेल. येलवाडी गावामध्ये दिलेली ती भागीरथी पुरातन शिवलिंग माझ्या भोले बाबाच्या दरबारामध्ये जाते आणि दरबारामध्ये गेल्याच्या नंतर ती माझ्या भोले बाबाला विनंती करते, हे भोले बाबा, हे महादेवा, काय माझा बाप आलाय रे देवा. मी नतमस्तक होते तुझ्या लिंगावरती, शिवलिंगावरती मी नतमस्तक होते. मस्तक टेकवलं आणि सांगितलं, बाबा माझा बाप आलाय. मग माझ्या बापासाठी दूध पाहिजे ना देवा. म्हटले देतो ना. मग म्हटले कुठे? बघ अगं आपला जो नंदी बाहेर उभा आहे ना तो नंदी दूध देणार आहे रवी महाराज. आणि ती भागीरथी नंदीच्या जवळ जाऊन उभी राहिली आणि उभी राहिल्याच्या नंतर माझ्या भागीरथीने नंदी बाबाच्या चरणाला स्पर्श केला आणि पूजन केलं. वेलेश्वराचे पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. माझ्या नंदी बाबांनी दूध दिलंय. आता ही परंपरा आणि सिद्धता आणि संगती लावायला जर गेलो ना दादा तर वारकरी संप्रदायातले संत हे देव अवतारी संत आहेत आणि वारकरी संत, वारकरी परंपरेचे संत हे देवमान्य संत आहेत. तुकोबरायचा अवतार जर शोधायला गेलं तर नामदेवरायांचा अवतार, नामदेवरायांचा अवतार शोधायला गेलं तर तुम्ही वानराच्या फौजा, आता पाठीमागे सगळं जर जायला लागलं बघा आपली परंपरा शोधायची. आदिनाथ कुणाचा अवतार? माझा नाही, भगवान भोले बाबाचा. आदिनाथ गुरु. वारकरी संप्रदायाची परंपरा कुठून चालू झाली? ओम नमो शिवादी आदी. बरोबर आहे की नाही? चला पुढे. आदिनाथ गुरु आणि त्यांचा मुख्य शिष्य होता कोण? मच्छिंद्र. आता ते नवनारायण वगैरे मी सांगत नाही. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ. अवतार कोणाचा? मच्छिंद्र आणि बोध. गोरक्ष अवतार कोणाचा? भगवान भोले बाबाचा. गोरक्ष ओळला. गहिनीनाथ अवतार कोणाचा? भगवान विष्णूचा. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथ दादा अवतार कोणाचा? सदाशिवाचा. हा. ज्ञानोबराय अवतार कोणाचे? महाविष्णूचा. विष्णू आणि शिव हे एका अवतारामध्ये एकमेकाचे गुरु शिष्य बनत आले. बरोबर की नाही? ही परंपरा शोधायला गेलं तर माझे ज्ञानोबराया अवतार महाविष्णूचा आणि निवृत्तीनाथ दादा अवतार भोले बाबाचे, भगवान शंकराचा. तशी चैतन्य संप्रदायाची परंपरा शोधायला जर गेलं तर या अवतार कार्यामध्ये तुकोबराया सुद्धा देवाचाच अवतार आहे आणि भागीरथी सुद्धा त्या अवतारी पुरुषाची बाप आहे. म्हणून जर सिद्धती संगती जर लावायला गेली तर मैखल पर्वतावरती भागीरथी नर्मदा जन्माला आली आणि आमच्या देव गावामध्ये भागीरथी जन्माला आली. संगती लावतोय मी. भोले बाबाला आपल्या मुलीची चिंता होती, परंतु हा जगन्नाथ आहे, जगाचा नाथ आहे, जगाचा उद्धार करावा ही अंतकरणातली भावना होती. भोले बाबांनी तीच कन्या मैखल राजाच्या स्वाधीन केली. पुढे ती उपवर झाली. वधू शोधावा, आपलं वर शोधावा या शुद्ध अंतकरणाने त्यांनी पण मांडला आणि पण मांडल्याच्या नंतर ऐका माझ्या नर्मदेला असा वर पाहिजे. कसा? त्याने माझी जे काही पण आहे ते पूर्ण केलं पाहिजे. कोणतं पण आहे? जो कोणी गुलाब कावलीचं फूल
मला आणून देईल त्याच्याशी माझी नर्मदा काय करेल, विवाह करेल. हा शुद्ध भाव त्याने ठेवला. त्या ठिकाणी सोन नदी अमरकंटक वर्ण वादे, तिथला जो सोनभद्र राजा होता, त्या सोनभद्र राजाने ते फूल आणलं आणि आणल्याच्या नंतर ते फूल त्याने मैखल राजाच्या हातामध्ये दिलं. मैखल राजाने शब्द दिला, माझी नर्मदा सोनभद्र तुझ्या गळ्यामध्ये वर मला घालेल. हा अंतकरणातला भाव झाला. आणि भाव झाल्याच्या नंतर नर्मदेला वाटलं कोण आहे हा सोनभद्र, भेटला पाहिजे, मिळाला पाहिजे. काय आहे, त्या काळामध्ये मिस कॉल द्यायला जागा नव्हती, व्हॉट्सअपवरती हाय करायला पण काही नव्हतं, आणि बापाच्या इच्छेनुसार लग्न व्हायची नाही. म्हणजे मला पुढचं काहीच मानायचं नाही, ते तुम्ही ठरवा. जो सोनभद्र होता त्या सोनभद्राकडे आपली जुहिला नावाची जी दासी होती, नर्मदेने सांगितलं, जुहिला काय जाग, त्या सोनभद्राला सांग नर्मदेने तुला भेटायला बोलवलंय. ती म्हटली मी दासी. आता दासीचे विचार कुठपर्यंत असतात महाराज, आता ते सगळं सांगायला वेळ नाही आपल्याकडे. आणि ती जुहिला जी होती ना, ती जुहिला नर्मदा मातेच्या जवळ आली, सांगितलं मी अशा कपड्यावरती, फाटक्या तुटक्या कपड्यावरती कशी जाऊ. नर्मदा मैयाने कुठल्याही प्रकारचा विचार न करता सोवस्त्र परिधान केलेली जी वस्त्र होती ते जुहिलेला दिले. निघाली गेली, आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर तिने सांगितलंच नाही मी नर्मदा आहे का जुहिला आहे, सांगितलं नाही. परिणाम त्या सोनभद्राला सुद्धा असं वाटलं, या इतक्या सुंदर कपड्यामध्ये जी कोणी आली असेल, हे सुंदर वस्त्र फक्त नर्मदा परिधान करू शकते, आणि ही जी आलेली आहे ती कोण आहे, माझी नर्मदाच आहे. म्हणून ते दोघंही एकमेकाशी संसार स्वरूपाशी एकनिष्ठ झाले. त्याचा परिणाम बराच काळ निघून गेला, ते एकरूप संसारामध्ये होऊन गेले. नर्मदेला चिंता वाटली, काय येत नाही, म्हणून नर्मदा उठली आणि शोधायला गेली. तर ते संसारात एकरूप झालेले नर्मदा मैयाच्या डोळ्याने बघितले महाराज. कोणी, नर्मदा मैयाने. आणि बघितल्याच्या नंतर राग मनामध्ये अनावर झाला, आणि राग अनावर झाल्याच्या नंतर ज्यातून ती जन्माला आली त्या स्वरूपाशी एकरूप झाली. जन्माला कशातून आलती ती, घामाच्या थेंबापासून, म्हणजे जलापासून. आणि तिने स्वतःला जलरूप तयार करून घेतलं. आद्यगुरु शंकराचार्य त्याचं वर्णन करताय, सबिंदूमध्ये आणि सबिंदूमध्ये स्वतःला समर्पण करून घेतलंय. सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंग रंजितम, या स्वरूपाशी ती एकरूप झाली. आणि एकरूप झाल्याच्या नंतर तिचा आवाज व्हायला लागला, तुडितान तुडितान तुरडड तुरडड. अशा पद्धतीने ती आवाज करायला लागली. आणि तिने एक स्वतःचा प्रवाह तयार केला. अत्यंत मोठा प्रवाह त्या मैखल पर्वतावरती तयार झाल्याच्या नंतर ऋषी मुनी सिद्ध साधक अपार यक्ष किन्नर या सगळ्यांच्या झोपा उडाल्यात महाराज. आणि काय प्रलय व्हायला लागला या भूतलावरती, म्हणून त्यांनी शोधायला बघितलं. सगळं शोधायमान झालं जीवन. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रूपाने नर्मदेला आडवा यायला लागला, थांबवायला लागला, चरण स्पर्श करायला लागला. नर्मदे थांब, नर्मदे थांब. मैया थांबायला तयार नाही. आता तिने सांगितलंय मी ज्यामध्ये जन्माला आली त्यामध्ये माझ्या स्वरूपाशी एकरूप होणार. म्हणून ती नर्मदा अमरकंटक पासून निघाली आणि रेवा संगम पर्यंत जाऊन पोहोचली. त्यामध्ये जे घाट आहेत ना महाराज, 67 घाट, हे भगवान भोले बाबाचे अवतार मानले जातात. भेडा घाटाने ठरवलं मैयाला येथे थांबू, लेकीला थांबू. लेक ऐकायला तयार नाही. राम घाटाला वाटलं अशी सगळी घाट, घाट न घाट पूजावत म्हटलंय. काय म्हटलंय, घाट न घाट पूजावत, घाटांनी पूजा करावी. महाराज शूलपाणेश्वर महादेवाच्या जवळ मैया आली. आणि शूलपाणेश्वर महादेवाच्या जवळ आलेली न खापर मल्ला म्हणजे या जगतातला स्वर्ग आहे महाराज. श्यामबाबा तुम्ही पण त्या मार्गे गेले, बरोबर आहे की नाही. या जगतातला स्वर्ग जर बघायचा असेल ना, लोक म्हणतात ना मरावं आणि मग स्वर्ग पाहावा. लोक म्हणतात ना स्वर्ग ज्याला पाहायचं आहे त्याला मरावं लागतं. आम्ही परिक्रमावाशी असं सांगू दादा, आम्ही परिक्रमावाशी असं सांगू, मरण्याची गरज नाही. ज्याला स्वर्ग पाहायचं आहे ना त्यांनी फक्त खापरमल्ला चढून जा.
वरती गेल्यावर कळतं आम्ही कुठून आलो. बरोबर आहे की नाही? जे जे गेले त्यांना माहिती आहे महाराज. खापरमल्ला चढायला थोडा बडा वाटतो आज, ऐका. पण जेव्हा उतरायला सुरुवात करतात ना बाबा, कारण चढून चढून मांड्यान पोटऱ्या सुभाष दादा भरून गेलेले असतात आणि लगेच 10-20 मिनिटामध्ये उतरायला सुरुवात करायची. त्यावेळेला माणूस आहे ना असा चालतो महाराज. कारण पाठीमागे 7-8 किलोचं काय असतं, ओझं असतं, 5-6 किलोचं. लोक ओझे जास्त ठेवतात बोकांडी, म्हणजे इकडचे कमी करतात आणि तिकडचे वाढवतात. बघा, कळालं तर मला बोलायचंय पुढे. ऐका. अत्यंत ते हातामध्ये कमंडलू आणि व्यासदंड हातामध्ये असतो आणि ते बोजा पाठीमागे असतो. उतरायला सुरुवात करतात ना महाराज, चढायला भीती वाटत नाही तेवढी उतरायला भीती वाटते. असं वाटतं वरती गेल्याच्या नंतर यांना काही कोणी दिलं का काय प्यायला, असे चालतात महाराज परिक्रमावशी, घाबरत चालतात. बरोबर आहे की नाही? अत्यंत आणि अत्यंत गोडवा. माईच्या किनारी जात असताना हे सगळं भोगलंय महाराज त्यांनी. अनेक घाट आडवे आले. मग महाराज ही नर्मदा मैया स्वतःला रेवा संगमामध्ये समर्पित करून, या जगतामध्ये एकच नदी अशी आहे दादा, एकच नदी अशी आहे जी नदी पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहते आणि तिचीच परिक्रमा होते. का होते? नर्मदा कोणी मी सांगितलं, तिची परिक्रमा का होती याचा भाव स्पष्ट करतो. ऐका. मैया आणि नर्मदा मैयाची परिक्रमा का करावी? या जगतामध्ये मनुष्य जीवन हे कर्मानुगोगच्छती जीव लोक, असं स्पष्ट आहे. कर्माने ते दूषित झालेलं आहे. अनेक कर्म चुकीचे जीवनामध्ये घडले. बरोबर आहे की नाही? अनेक कर्माने जीवन दूषित झालेलं आहे. अनेक दोष या शरीराला लागलेले आहेत. या दोषाची निवृत्ती आणि सद्विचाराची प्राप्ती व्हावी याचाच भाव सांगतो. या देहाची सार्थकता व्हावी याच्यासाठी नर्मदा माईची परिक्रमा आहे. परिक्रमा का करावी? देहाची सार्थकता व्हावी आणि आपलं शरीर पितृदोषाने, संसारिक दोषाने, काया वाचा मनाने ज्या दोषाने युक्त झालेलं आहे, या दोषाची निवृत्ती होण्यासाठी माईची परिक्रमा करावी. माईच्या परिक्रमेमध्ये फल काय आहे? तर माईच्या परिक्रमेचं फल सांगतो दादा. माईची जर परिक्रमा केली तर ज्याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनातलं चेहऱ्यावरचं हसू गमावलेलं आहे त्याच्या चेहऱ्यावरती हसू येतं. कारण तिचा भावच असा आहे महाराज. नर्म म्हणजे हास्य आणि दे म्हणजे देणारी. रडणाराला हसायला लावते महाराज. कोण? माझी मैया. कारण ती या जगताची आई आहे महाराज. तिचीच परिक्रमा का? भगवान भोले बाबाने सांगितलं या जगतामध्ये अनंत प्रलय होतील, युगान युगापर्यंतचे जे प्रलय होतील, या प्रलय कालामध्ये मुलीला जवळ घेतलं, हृदयाशी धरलं, डोक्यावरून हात फिरवला. नर्मदे, मी चाललोय मैखल पर्वतावरती, मी सोडतोय तुला, मी चाललोय. बाप मुलीला सोडत असताना जर लग्न मंडपामध्ये जर खांबाला धरून रडत असेल तर या विश्वाचा मालक माझ्या नर्मदेला त्या मैखल पर्वतावरती सोडत असताना डोक्यावरून हात फिरवला. नर्मदे, चाललोय, पण ऐक, या जगतामध्ये तुझा वावर असा राहील. अनेक प्रलय होतील, परंतु या जगताला हसत ठेवण्याची ताकद तुझ्यामध्ये राहील. आणि या प्रलयामध्ये सगळं जग नाहीसं होईल, पण नर्मदे तुझी दोन्ही किनारे आणि तू शाबुद्रा असशील. असे अनेक प्रलय झाले महाराज, पण माझी नर्मदा मैया आजही या जगतामध्ये प्रलय काळामध्ये सुद्धा तशीच तुडितान स्वरूपामध्ये प्रगट जगताला आशीर्वाद देण्यासाठी आहे. म्हणून या जगतातल्या अनेक साधूंनी, या जगतातल्या अनेक ऋषींनी, या जगतातल्या अनेक महंतांनी, अनेक संतांनी जर आपल्या जगताची सार्थकता, जीवनाची सार्थकता व्हावी याच्यासाठी जर जो एकांत शोधला असेल तर तो कोणता एकांत आहे? तो फक्त नर्मदा माईचा एकांत आहे. अनेक ऋषी मुनीत महाराज, मार्कंडेय ऋषींच्या मनामध्ये सप्तशृंगीच्या गडाच्या पाठीमागे मनात विचार आला, आपण या ठिकाणी तप केलंय पण अढळपद आपल्याला प्राप्त होत नाही, जावं कुठेतरी. निघालेत महाराज. कुठे? माईच्या किनारी. गेल्याच्या नंतर नर्मदा मैयाच्या चरणाकडे बघितलं. चरणापासून तर नखशिखांत स्वरूप मैयाचं बघितलं महाराज. कोणी? मार्कंडेय ऋषींनी. आणि बघितल्याच्या नंतर
ऐका दादा ऐका, ते रूप बघितलं तर पाय कोठे ठेवावा हा प्रश्न माझ्या मार्कंडेय ऋषींना पडलाय. आणि त्यावेळेला त्यांनी विनंती केली, मैया लेकरू म्हणून मी तुझ्या जवळ आलोय, पण तुझ्या किनारी ऋषी मुनी सिद्ध साधक अपार यक्ष किन्नर या सगळ्या 33 कोटी देवांनी तुझ्या चरणाचा आश्रय घेतलाय, तुझ्या रूपाचा आश्रय घेतलाय. मला बसायला पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, कुठे थांबू. त्यावेळेला आई आहे महाराज, ती आई आपल्या लेकराला, नर्मदा मैयाने आपल्या लेकराला स्वतःच्या मांडीवरती बसून घेतले महाराज, जवळ घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवला. आजही माझे मार्कंडेय ऋषी जर तप करत असतील तर ते माईच्या किनारी तप करताय. पहिली माईची परिक्रमा या जगतामध्ये कोणी केली असेल आणि काय केली असेल तर माईच्या किनारी मला आश्रय व्हावा, मला कुठेतरी स्थान मिळावं याच्यासाठी पहिली परिक्रमा, सगळं माईचं रूप बघितलं आणि पहिली परिक्रमा या जगतामध्ये मार्कंडेय ऋषींनी केली. विठ्ठल 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 म्हणून या जगतातला पहिला परिक्रमावासी जर कोण असेल तर मार्कंडेय ऋषी. का केली? माईच्या किनारी जेवढी काही दगड म्हणतो ना आपण, छोटी छोटी मोठी मोठी जेवढी माईमध्ये जे विलीन झालेली जे दगड आहेत त्यांना कुणाचा अवतार मानलं जातं? भगवान भोले बाबाचा. म्हणून हिंदीमध्ये म्हण आहे महाराज, काय? माई के किनारे जितने ही कंकर है, माई के किनारे जितने ही कंकर है, वो कंकर हमारे भगवान शंकर ही है. भगवान भोले बाबाचा अवतार है. म्हणून माईची परिक्रमा करावी. सांगितलं नर्मदा मैया कोण आहे, नर्मदा मैयाची परिक्रमा का करावी? ज्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलेलं आहे आणि ज्याला जीवनाची सार्थकता करायची आहे त्यानेच परिक्रमा करावी. चला आता परिक्रमा या शब्दाचा भाव प्रगट करतो. परिक्रमा काय आहे? 12 वाजले, अभंग बाजूला राहिला. परिक्रमा काय आहे ऐका. आता थोडं फास्ट सांगतो. परिक्रमा जप आहे, परिक्रमा तप आहे, परिक्रमा साधना आहे, परिक्रमा साध्य आहे आणि परिक्रमा जीवनाची सार्थकता आहे. परिक्रमा जप आहे. काय आहे? संसारिक जीव ज्या वेळेला माईच्या किनारी जातो, संसाराने तापलेला जीव आहे, ज्या वेळेला माईच्या किनारी जातो, ब्राह्मण देवतेच्या हातून आपला संकल्प हातावरती घेतो, ब्रह्मचारी पदाची दीक्षा घेतो, संसाराचा त्याग करतो. ऐका, संसाराचा त्याग करून तो माईच्या किनारी निघतो. ज्या वेळेला माईच्या किनारी पहिलं चरण उचलतो, ऐका ऐका, ज्या वेळेला तो माईच्या किनारी निघतो आणि माईच्या किनारी पहिलं चरण, पहिला पाऊल आपला टाकतो, त्यावेळेला त्याच्या मुखातून शब्द येतो महाराज. कोणता? कोणता शब्द येतो? ऐका ना. नर्मदा आठवी वेळ वेळ वाटे, नर्मदा आठवी वेळ वेळ वाटे, नर्मदा आठवी वेळ वेळ वाटे, नर्मदा आठवी वेळ वेळ नाही भये साचे, नाही भये साचे, प्राण वाटे,
पहिला पाऊल ज्या वेळेला माझा परिक्रमावासी उचलतो ना दादा, ते उचललेलं पाऊल मुखातून शब्द स्पष्ट करतय, नर्मदा आठवी. तुकोबराय म्हणतात नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भजन करतात महाराज परिक्रमावासी, म्हणजे विठ्ठल विठ्ठल आदरणीय माझा प्राण सखा, आज दोन दोन श्याम आहेत महाराज. एक खाटू श्याम, एक राधे श्याम. ते मला म्हणता येत नाही ना बाबा श्याम बाबा. तीन बाण के धारी. देव माझ्या बाबतीत एवढ्या बाबतीत लय कुरपण आहे महाराज. अत्यंत प्रासादिकता आहे महाराज. आदरणीय दोन श्याम महाराज माझ्या कीर्तनामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा या ठिकाणी आले, चरणावरती नतमस्तक होतो. ऐका दादा, परिक्रमा जप आहे. पहिला शब्द वापरला मी. काय परिक्रमा काय आहे? जप आहे. काय जप आहे? नर्मदे हर, नर्मदे हर. चला, परिक्रमा तप आहे. काय तप आहे? ब्राह्मण देवतेच्या साक्षीने श्याम बाबा ज्या वेळेला आपण पाणी हातावरती काय घेतो? पाणी घेतो आणि गोमुखावरती संकल्प सोडतो, त्यावेळेला संसारिक जीव ब्रह्मचारी पदामध्ये पदार्पण करतो. आणि ब्रह्मचारी हे तप आहे आपलं. जप परिक्रमा जप आहे, परिक्रमा तप आहे. ब्रह्मचारी हे तप आहे महाराज. ब्रह्मचार्याचं हे काय आहे? तप आहे. काय? ब्रह्मचारी पदाचं सांभाळ करणं, जीवन ब्रह्मचारी ठेवणं. चला, परिक्रमा जप आहे, परिक्रमा तप आहे. परिक्रमा साधना आहे. परिक्रमा काय आहे? साधना. काय साधना आहे? अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परीश पांडुरंग परमात्म्यापासून या जीवाला ज्या मायेमध्ये समर्पण केलेलं आहे, या मायेतून आपण गुंतून या संसारामध्ये आपल्याला आध्यात्मिक आणि आधिभौतिक तापामध्ये समर्पित झालेलो आहोत. यातून आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे, ते साध्य जीवाला प्राप्त होत नाही. मग परिक्रमा आपल्या जीवनामध्ये एक साधन आहे. कशासाठी? तो परमात्मा आपल्याला मिळाला पाहिजे, तो परमात्मा आपल्याला भेटला पाहिजे. म्हणून परिक्रमा साधन आहे. काय? मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशुहुनी. म्हणून परिक्रमा काय आहे? साधन आहे. चला, परिक्रमा साध्य आहे. जीवनाची साध्यता काय आहे? जीवन सार्थकी लागलं का परिक्रमा काय होते? साध्य होती. काय होती? साध्य. मग ते साध्य काय प्राप्त करायचं आहे? तर परिक्रमेमध्ये गेल्याच्या नंतर मनुष्य जीवाला काहीतरी मिळवायचं आहे. काय मिळवायचं आहे? तर मनुष्य जीवनामध्ये त्याग मिळवायचा आहे. काय मिळवायचं आहे? आणि जीवाचं अंतिम साध्य जर काय असेल तर त्याग आहे. काय आहे? त्याग. म्हणून एक वाक्य बोलतो, ऐका ऐका ऐका. पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैयाचा जो किनारा आहे ना, पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैयाचा जो किनारा आहे तो त्यागाचा किनारा आहे. आणि तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये जीवन जगतोय ना, या संसाराचा जो किनारा आहे तो भोगाचा किनारा आहे. तुम्ही आम्ही सतत जे जीवन जगतोय ते संसारिक जीवन भोगामध्ये आहे. पण संकल्प घेतला की जीवन ज्या किनाऱ्यावरती चालतंय तो किनारा त्यागाचा किनारा आहे. म्हणून चला पुढे बोलतो, भोग ही जीवनाची आगतिकता आहे. भोग ही जीवनाची आगतिकता आहे आणि त्याग ही जीवनाची आकांक्षा आहे. भोगी जीवन, ऐका, भोगी जीवन नेहमीच पूजा त्यागाची करत आलंय. आज 2 पिंड एरणगावमध्ये येत आहेत आणि त्यांचा सोहळा, त्यांचं पूजन होतंय. त्यांच्या चरणावरती आम्ही जल अर्पण करून त्यांचं पायाचं तीर्थ आम्ही आमच्या जिभीवरती ठेवतोय. याचं कारण काय? 4.5 महिन्याचा त्याग त्यांच्या जीवनातला मोठा आहे. भोग ही जीवनाची आगतिकता आहे महाराज. इथून उठल्याच्या नंतर नाविलाज भोगावंच लागेल. पण त्याग ही जीवनाची आकांक्षा आहे. धर्ममंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतंय, आकांक्षा आहे, इच्छा आहे, माझ्या जीवनामध्ये यांच्याकडे बघितल्याच्या नंतर माझ्या जीवनात परिक्रमा घडली पाहिजे. आहे की नाही आकांक्षा? आहे की नाही इच्छा?
आपला कोणीतरी परिक्रमा करून आला तर आपल्याला वाटतं त्याच्यासारखं आपलं जीवन झालं पाहिजे. भोग ही जीवनाची आगतिकता आहे, तर त्याग ही जीवनाची आकांक्षा आहे. आणि त्यागी जीवन जर या जगतामध्ये असेल कुठे तर ते माईच्या किनारी आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा या जगतामध्ये एकांत जर शोधायचं असेल, विठ्ठल विठ्ठल तुकोबराय देवाला सांगताय, देवा आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक तापाने मी संसारामध्ये अत्यंत दुःखी झालोय. आदरणीय पोटे बाबांचे चिरंजीव माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. प्रासादिक अंतकरणाने त्यांनाही वंदन करतो. ऐका, संसारिक जीव जो आहे, ऐका संसारिक जीव जो आहे ना, तो जीव संसारामध्ये भोगाने आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक तापाने त्रस्त झालाय. लक्ष असू द्या, संसारिक जीव संसारामध्ये जे भोग भोगतोय त्या भोगामध्ये दुःखी झालाय. काय झालाय? दुःखी. आता ती सगळी प्रमाण दहाव्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात पाठ आहे आपल्या. काय संसाराचं मूळ दुःखाचं आहे, ते दुःख बांधवडी हे सांगत बसायला वेळ नाही मला. ऐका, त्या दुःखाने व्यापलेला जो संसार आहे ना, या संसारामध्ये हाताला कोणाच्या सुख मिळालं नाही. आता का दुःखाचा आहे तो पांचटपणा मी इथे करत नाही, सगळ्यांना माहिती भोगलाय आपण. तो हा तापलेला संसार तुकोबरायांना सुद्धा त्रास द्यायला लागला, कारण संसाराचा किनारा हा भोगाचा किनारा आहे. या भोगामध्ये माझ्या तुकोबरायांना दुःख झालं आणि अखिल कोट ब्रह्मांड नायका भगवंताच्या समोर तुकोबराय उभे राहिले. सांगितलं, देवा या संसारामध्ये अनेक दुःखे सांगू केली, ज्यांच्यासाठी हाडाची काढ केली, ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, ज्यांच्यासाठी माझं जीवन नको त्या पदावरती पोहोचवलंय, नको ते भोग माझ्या जीवनामध्ये भोगायची वेळ आली, नको ते विचार आचार माझे घासारले. याचं कारण ज्यांच्यासाठी केलंय तेच बदमाश निघाली, जगाचं नाही माहीत मला. तुकोबराय स्पष्ट बोलतायत, माझ्या जीवनामध्ये दुःख संसारामध्ये जन्माला घालण्यासाठी जर कोण तयार असेल आणि कोण कारणीभूत असेल तर ज्यांच्यासाठी प्रपंच केला तेच, त्यांनीच दुःख दिलं, दुसरे दुःख देणारे नव्हते. तुकोबराय स्पष्ट म्हणतायत, देवा संसाराच्या तापे तापलो मी देवा अन करीत या सेवा. कुटुंबाची सेवा कोणाची केली? तुकोबरायांनी कुटुंबाची. आणि ज्या कुटुंबाची सेवा केली त्यांनी काय दिलं? दुःख दिलं. म्हणून या दुःखाने आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक दुःखाने जीवन त्रस्त झालेलं जे तुकोबरायचं जीवन होतं ते पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहिलं. आणि उभं राहिल्याच्या नंतर देवाला विनवणी केली, देवा या संसारामध्ये मला सुख प्राप्त झालं नाही, आता एक कर, मला असं एखादं जीवन दे का त्या जीवनामध्ये त्या स्थानामध्ये त्या ठिकाणामध्ये माझ्या जीवनाला सुखाची प्राप्ती होईल. म्हटले, मग कोणतं सुख आणि कुठे भेटेल? तुकोबरायांना देवाने विचारलं. त्यावेळेला माझे तुकोबराय म्हणते, देवा खरं सांगू, लौकिकामध्ये लोकांतामध्ये सुखच नाही या जगात. फक्त मान आहे, भल्या भल्या फुलाच्या माळा आहे, बॅनर आहे, स्टेटस आहे. मेल्याच्या नंतर तर जास्त, आपल्या मित्राचे स्टेटस गेल्याच्या नंतर जास्त आहे महाराज लोकांतात. मग तुकोबराय म्हटले, देवा ही सगळी औपचारिकता आहे संसारातली, तोंड चोपड्यापणा आहे. काय आहे? तोंड चोपड्यापणा आहे. संसारात सुख नाही, सोंग सुखाचं आहे. म्हटले, मग मला ज्या जाग्यावरती सुख प्राप्त होतं ना देवा, ती जागा मला दे. म्हटले, कोठे? म्हटले, एकांत अभंगाचं एकांताचे सुख एकांताचे सुख एकांताचे सुख दी माझा देवा, 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 एकांताचे सुख दी माझा देवा,
आघात या जीवा सुखवनी ध्यानी रूप वाचे नाम निरंतर ध्यानी रूप वाचे नाम निरंतर ध्यानी रूप वाचे नाम निरंतर आघात या जीवा सुखोनिया आघात या जीवा सुखोनिया ध्यानी रूप वाचे नाम निरंतर ध्यानी रूप वाचे नाम निरंतर ध्यानी रूप वाचे नाम निरंतर निरंतर हे माईचं कीर्तन आहे महाराज, किती सांगायला गेलं ना कमी पडतं. ऐका, माझे तुकोबराय म्हणताय, देवा मला एकांताचं सुख दे, लोकांतात सुख नाही. मग एकांत आहे कुठे महाराज या जगतामध्ये? बाबा कुठे एकांत? ज्यांनी परिक्रमा केली त्यांना विचारा, जयंती मातेचा एकांत कसा आहे? ज्यांनी परिक्रमा केली, माझ्या सीता मातेने रामचंद्र प्रभूंनी अयोध्येतून ज्या वेळेला काढून दिलं, ती सीतावन माईच्या किनारी महाराज एकांत. 2 लेकरांना जन्म दिला, ती वन माईच्या किनारी महाराज. शूलपाणीचं जंगल एकांत आहे. साधना मार्गावरती आरूढ झालेल्या साधकाच्या जीवनामध्ये जे साध्य प्राप्त करायचं आहे, ते प्राप्त करण्याचं स्थान जर कोणतं असेल तर ते म्हणजे एकांत आहे. माझ्या तुकोबरायांनी एकांत गाठला त्या भंडाऱ्या डोंगरावरती, भामचंद्रावरती. लोकांतात नाही साधना केली महाराज. लोकांतात साधना होत नाही, कारण लोकांतात असा धांगडधिंगा असतो. ऐका, लोकांतामध्ये नाही होत, म्हणून तुकोबराय म्हणतात, एकांताचे सुख देई मज देवा, मला एकांताचं काय द्या? सुख द्या. कारण या जगतामध्ये सुख प्राप्त व्हावं अशी साधना करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी एकांतात जावं. तुकोबरायांनी म्हटले, का हो महाराज, एकांतामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही साधनाच कराल का? श्यामबाबा, देवाने काय विचारलं तुकोबरायांना, तुम्ही एकांतात गेल्यावर साधनाच कराल का? म्हटले, देवा तुम्ही असं का विचारता? म्हटले, काही नाही, अशी घटना घडलेल्या आहेत बुवा. असं लोक एकांतात गेल्याच्या नंतर सुद्धा हरणं पाळायला लागली. राज्य टाकून या गेले ते का येडे म्हणावे? आणि तिथं जाऊन त्यांनी हरणं पाळले. काय पाळले? हरणं. म्हणजे एकांतामध्ये गेल्यावर माणसं भजनच करतील असं नाही. एक गुरुवर्य बाबा एक सुंदर चिंतन सांगायचे, तेवढं सांगतो थांबतो आता. ऐका, एक साधू होता. म्हटले, साधूने गावाच्या लोकांच्या नादीच लागू नये महाराज. श्यामबाबा लागू नये. त्या साधूने केलं काय? म्हटले, आता आपल्याला साधना करायची. गावाच्या बाहेर एक डोंगर होता आणि त्या डोंगरावरती साधू गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याने साधना चालू केली. आता साधू म्हटल्यावर त्याच्याकडे काय महाराज? लंगोट, फक्त काय लंगोट. आणि तो लंगोट लावला श्यामबाबा त्याने आणि साधना करायला योग याग सगळं चालू केलं. आणि योग याग चालू केल्याच्या नंतर एक दिवस उंदीर त्या जाग्यावरती आला आणि उंदीर जाग्यावर आल्याच्या नंतर त्याने ती लंगोट कुरतडून टाकली. काय कुरतडली? लंगोट. आता लंगोट कुरतडल्याच्या नंतर साधक राहतातच महाराज, भक्त. ते गेले. म्हटले, बाबा का दुःखी झाले? म्हटले, उंदराने लंगोट कुरतडली. म्हटले, मग एक काम करा, त्या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी मी एक करतो. म्हटले, काय? काय नाही. म्हटले, त्याचा बंदोबस्त करायचं सोपं आहे श्यामबाबा. काय? म्हटले, काहीच नाही, सोपं आहे एकदम. काय? मांजर आणतो. म्हटले, गेलं महाराज ते मांजर घेऊन. त्या मांजरीने 3च दिवसात सगळे उंदरं खाऊन घेतले कुट्टीतले. काय खाले? उंदरं खाऊन टाकले. ती मांजर, हे साधू बसलं का भजनाला? भोजनाला नाही, भजनाला. ते मांजर अवतीभोवती यायचं आणि अवतीभोवती आलं का म्याव म्याव. आता ते मांजर म्याव म्याव करायला लागलं महाराज. त्या साधूच्या तपाचा भंग व्हायला लागला. तो साधू दुसऱ्या दिवशी ते साधक मंडळी आली, त्यांना म्हटले, अरे काय उपाधी वेगळे, आम्ही विष्णुदासराव आणि ही मांजरीची उपाधी लावून दिली तुम्ही. म्हटले, काय झालं? ते भजनच करू दे ना. म्हटले, असं आहे का? म्हटले, जाऊ द्या, त्याच्यासाठी ना भूक लागली असेल, मग दूध पाहिजे, दुधाची व्यवस्था करतो. म्हटले, काय? काय नाही, गाय आणतो. म्हटले, एक गावठी गाय नेऊन बांधली महाराज तिथे. आता ती गाय व्याली, तिचं पारडू. आता त्या साधूचा तप करण्याचा जो वेळ होता का, काळ, तो कशात जायला लागला? चारा काढायचा, तिला दुहायचं आणि तिचं सगळं संगोपन करायचं. परेशान झाला महाराज. कोण? साधू. तो म्हटला, हे तप करू का दुधाचं दही भातन काय ते काय करायचं ते करू? म्हटले, मग काय नाही म्हणे, त्याची व्यवस्था करतो. म्हटले, मग त्या गाईचा सगळा संसार आणि सांभाळ करण्यासाठी एक बाई नेऊन ठेवली महाराज. कुठं? गाईचा सांभाळ करायला. वेगळा काही अर्थ घेऊ नका तुम्ही. आश्रमामध्ये एक बाई नेली महाराज. कुठं? एकांतात.
आणि एकांतात बाई नेली. बाई चारा पाणी दूध हे सगळं व्यवस्थित करायला लागली. पुढे चालून पेरणीचा काळ आला, टमाटे चालू झाले, कांद्याच्या लागणी आल्या, वर्ष निघून गेलं महाराज. साधक मंडळी 14-15 महिने आश्रमात गेलीच नाही श्यामबाबा. आणि 14-15 महिन्यानंतर ही साधक मंडळी गुरुला भेटायला गेली. गेल्याच्या नंतर अंगणामध्ये सगळा परिणाम दिसत होता साधकांना. आणि मग साधकांनी विचारलं, म्हटले हे कसं काय? म्हटले काही नाही, एकांताचा परिणाम या. असे परिणाम होत राहतात लेकरं अंगणामध्ये दिसल्यावर. मग तुकोबराय म्हटले तुम्ही एकांतात गेल्यावर भजनच करशाल का आणखीन काही कुटाने करशाल? मग तुकोबरायांनी सांगितलं मी एकांतात गेल्यावर काय करेल, अभंगाचं दुसरं चरण. ध्यानी रूप बाबाचे नाम निरंतर, 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 ध्यानी रूप वेळ खूप झाली. तुकोबराय म्हणतात ध्यानी रूप, ध्यानामध्ये फक्त एकांतामध्ये माईचंच रूप ठेवेल, वाचेमध्ये नरमध्ये हर भजनच करेल. ध्यानी रूप वाचे नाम आणि चित्तामध्ये माई तुझी आठवण ठेवेल. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, तुझा विसर माझ्या चित्ताला पडू देणार नाही. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. या पदाप्रमाणे मी ध्यानी रूप वाचे नाम निरंतर आणि तुझा विसर मी पडू देणार नाही. माईला परिक्रमावाशी सांगतो, सतत माईचं स्मरण, सतत माईचं चिंतन आणि माईचं नामस्मरण करत करत परिक्रमावाशी माईच्या किनारी चालतो. माई आई आहे याचा भाव प्रकट करतो. एक 2 मिनिटात सांगतो, ऐका. पवित्र सलीला मा भगवती नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये पुणे जिल्ह्यातील शूर आपलं मंचरच्या जवळ एक गाव आहे, तिथले बालयोगी महाराज आहेत. महाराज बालयोगी महाराज 1972 साली माईच्या परिक्रमेमध्ये होते. आता तो काळ आठवा महाराज कसा असेल. माईची परिक्रमा आता सोपी झाली आणि त्या काळामध्ये बाबांच्या सोबत, बालयोगी महाराजांच्या सोबत भागवत नावाचा एक शिष्य होता. महाराज कोण होता? भागवत नावाचा शिष्य. 2 जण परिक्रमा करत होते. परिक्रमेमध्ये एक दिवसाचा प्रसंग असा घडला, दादा मी आई सांगतोय तुम्हाला, ऐका. परिक्रमेमध्ये एक दिवसाचा प्रसंग असा घडला, दुपारी वामकुक्षीसाठी दुपारी माईच्या किनारी थांबलीत ते 2 जण, बालयोगी महाराज आणि भागवत. बालयोगी महाराजांना झोप लागून गेली, भागवतलाही झोप लागली. चालून चालून थकलेली होती महाराज. आणि थकलेला भागवत न कळत एक सर्प आला आणि सर्प आल्याच्या नंतर भागवतला त्यांनी दंश केला. दंश केल्याच्या नंतर तो कोणत्या प्रकारचा सर्प होता सांगता येत नाही महाराज. त्या भागवतच्या मुखातून फेस आला आणि मैयाच्या किनारी भागवत गतप्राण झाला. बालयोगी महाराजांना झोपेतून जाग आली, पाहता तर भागवतच्या तोंडातून निळा फेस आलेला आहे. भागवतच्या मुखातून निळा फेस आलेला पाहिला. भागवतच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि भागवत, तुझ्या घरच्यांना मी काय उत्तर देऊ रे राजा? महाराज तुम्ही माईच्या परिक्रमेला माझ्या लेकराला घेऊन गेले, ती आईला काय उत्तर देऊ? अंतकरणातला भाव प्रगट झाला. बालयोगी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि स्वतःला सावरलं बालयोगी महाराजांनी. बालयोगी महाराज त्या जागेवरनं उठले. यात रामकृष्ण हरी. आदरणीय आमच्या माई
सुवर्णामाई या ठिकाणी आलेले आहेत. माईच्या चरणावरती नतमस्तक होतो. ऐका, थोडा वेळ आहे आपल्याकडे, इकडे लक्ष द्या. माझे बालयोगी महाराज उठले. महाराज भागवतच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, हातातला कमंडलू घेतला आणि माईच्या किनारी गेले. माईच्या किनारी गेल्याच्या नंतर नर्मदा मैयाच्या किनारी मस्तक नतमस्तक केलं आणि स्वतःला मैयामध्ये 2 पावलं टाकून मैयाच्या किनारी जाऊन उभे राहिलेत महाराज आणि भजन करायला लागले. मैया, या जगताच्या पाठीवरती तुझी कीर्ती आघात आहे. आदरणीय भाऊसाहेब महाराजही या ठिकाणी उपस्थित झाले. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ऐका दादा, बालयोगी महाराज माझ्या मैयाला विनंती करायला लागले, हे मैया, या जगतावरती आणि या जगतावरती तुझी कृपा आहे आणि या जगतामध्ये तुझी कीर्ती आघात आहे. मैया, आज मी माझ्यासोबत जो भागवत तुझ्या परिक्रमेसाठी घेऊन आलोय ना मैया, त्याच्या बाबतीत जे घडलंय ते फार वाईट आहे. पण एक ऐक मैया, स्वतःला समर्पण केलंय बालयोगी महाराजांनी नर्मदा मैयामध्ये. हातामध्ये तीर्थ मैयाचं घेतलं आणि भजन करत 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 माझे बालयोगी महाराज नर्मदा मैयाला विनवणी करू लागले. मैया ऐक, या जगताची आई आहेस तू, या जगताची आई आहे मैया. आणि जर तुझ्या परिक्रमेमध्ये आलेला माझा भागवत जर सर्पदंशाने गतप्राण होत असेल आणि सर्पदंशाने जर तुझ्या किनाऱ्यावरती जर एका परिक्रमावासियांचा जर जीव जात असेल, मृत्यू होत असेल आणि ही कीर्ती जर जगतामध्ये पसरली मैया, तर तुझी अपकीर्ती होईल. जगात तुझी काय होईल? परिक्रमेला गेलेली माणसं परत येत नाही, मृत्यू होतो, अशी कीर्ती तुझी होईल. लोक तुझ्याकडे परिक्रमेला येणार नाही मैया. पण एक सांगू मैया, माझ्या आईची अपकीर्ती झालेली मला चालणार नाही आणि माझ्या आईची अपकीर्ती माझ्या कानाला ऐकणं, माझ्या हृदयाला ते सहन होणार नाही मैया. मग आज हा बालयोगी परिक्रमेमध्ये तुझ्या जलतीर्थामध्ये स्वतःला सामावून घेत आहे. मीही आता परिक्रमेला जात नाही. भागवतसाठी मी सुद्धा स्वतःला या नर्मदा मैयामध्ये समर्पण करतोय, माझा प्राण देतोय. स्वतःला बुडवण्यासाठी बालयोगी महाराज पुढे जातात आणि एक कन्या बालिका छोटी पळत पळत आली बालयोगी महाराजांचा हात धरला. म्हणले, प्रभुजी आप ऐसा मत करो, ये मैया का तीर्थ लेके जा. घेतलं महाराज ते तीर्थ. बालयोगी महाराजांनी गेले, भागवतच्या मुखामध्ये टाकलं आणि भागवतच्या मुखामध्ये टाकलेलं झोपेतून उठावा तसा भागवत उठून बसला. ही माझ्या मैयाची कीर्ती. आईच्या जवळ बालक जर असलं ना दादा, आईच्या कुशीमध्ये बालकाने जर जाऊन स्वतःला जर समर्पण केलं तर ऐका दादा, आईला पान्हा फुटतो. आमच्या चुलत भावाला मुलगा झालं, 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली बाबा. 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. पोरगं काचात ठेवलं. 1.5 महिना काचत होतं. कुठं? ऐका 1.5 महिना कुठे होतं? काचात. आई दवाखान्यात, पण पोरगं आईच्या जवळ जात नव्हतं. मालेगावला आम्ही गेल्याच्या नंतर ओहळकर मॅडम होते. मॅडमला सांगितलं 1.5 महिना झाला, पोराचं वजन वाढत नाही आणि आईला दूध येत नाही. 7 महिन्यात डिलिव्हरी झालेली. 7व्या महिन्यात काय करावं? डॉक्टरसुद्धा तज्ज्ञ असावेत. ओहळकर मॅडमने सांगितलं, म्हटले, महाराज एकदा तुम्ही आमच्याकडे घेऊन या. अंकुश महाराजांना माहिती राहुलची काय घटना घडली. आणि आम्ही नाशिकवरनं पेशंट गाडीमध्ये टाकलं, मालेगावला ओहळकर मॅडमकडे घेऊन गेलो. काहीच केलं नाही महाराज. मॅडमनी आईला जवळ झोपवलं आणि आईच्या जवळ बाळाला झोपवलं. 3 दिवसामध्ये 150 ग्रॅम बाळाचं वजन वाढलं आणि 1-2 तास आईच्या जवळ बाळ झोपलं तर आईला पान्हा फुटला. माझे तुकोबराय म्हणतात, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, आईचा मातेचा स्वभाव. माझ्या नर्मदा मैयाचा जो स्वभाव आहे, आमचं बाळ जर रडत असेल तर प्रेमाचा पान्हा माई पाजणारच. परिक्रमावासी मैयाच्या किनारी रडतही चालतात आणि परिक्रमावासी नर्मदा मैयाच्या किनारी हसतही चालतात. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, या जगतातली आई आणि या आईच्या स्वरूपाचं वर्णन जर कोण असेल तर देवा तूच आहे. तू माझी माय आहे, तू माझी
आई आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात मी तुझ्या जवळ आलो अभंगाचं तिसरं माय बाळा भेटी सुखाची आवडी माय बाळा भेटी सुखाची आवडी माय बाळा भेटी सुखाची आवडी माय बाळा भेटी सुखाची जैसे तुझी गोडी देई देवा तैसी तुझी गोडी देई देवा ध्यानी रूप वाचे नावरी अंतर ध्यानी रूप वाचे नावरी अंतर तैसी तुकोबराय म्हणतायत माय बाळा भेटी. ऐका, माय बाळा भेटी. आमच्या सुवर्ण माईकडे आहेत ना महाराज. रडणारे पोरं गेले का आईची न बाळाची भेट व्हावी. किती रडत पोरग जाऊ द्या, भाऊसाहेब बाबांनी किती मारू द्या महाराज. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अनिल महाराजांनी एकदा लेकराला मारलं होतं. अशी तोंडात मारली महाराज. ते पोरग रडत रडत माईकडे गेलं होतं. माय बाळा भेटी सुखाची. माय वेगळी ना आई वेगळी. माय वेगळी आणि आई वेगळी. सिंधुताई सपकाळ या जगताच्या माय होत्या महाराज. आता त्याचं खूप विश्लेषण करत नाही. ऐका, माय बाळा भेटी सुखाची आवडी. माय काय करते माहिती का? लौकिक दुःखातून जीवाला परावर्तित करते आणि आई लौकिकात गुंतवते. म्हणून आई वेगळी आणि माय वेगळी. मायेच्या जाळातून जी सोडते ना तिला माई म्हणतात. तुकोबराय म्हणतात माय बाळा, माईची न बाळाची काय व्हावी? भेट व्हावी. ते सुख तुम्हाला एकांतामध्ये दे. आणि ते सुख फक्त भेटतं कुठं? माईच्या किनारी. जे बालयोगी महाराजांना भेटलं, आईने कृपा केली आणि भागवत उठून बसला. म्हणून माय बाळा भेटी सुखाची आवडी. हे सुख तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. का प्राप्त होतं? आता खूप आहे महाराज, पण थांबतो. ऐका, सुख प्राप्त होण्याचं एकमेव साधन, सुख प्राप्त झालं का चेहऱ्यावरती काय येतं? हास्य येतं. आणि हास्य येणं म्हणजे नर्मदा माईचं स्वरूप आहे. कारण नर्म म्हणजे हास्य आणि दे म्हणजे देणारी. या जगताला हास्य देणारी जर कोण असेल तर ती नर्मदा माई आहे. आणि ती नर्मदा माई तिचं भजन करत करत जर तुम्ही दिल अंतकरण मनापासून भजन केलं तर ती आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तिचं भजन महत्त्वाचं आहे. आणि तिचं भजन परिक्रमावाशी माईच्या किनारी करत चालतात महाराज. पार्वती नर्मदे माय रे वा पार्वती नंदन सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती नंदन सदा शिवा पार्वती नंदन सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती नंदन सदा शिवा पार्वती नंदन सदा शिवा पार्वती वल्लभ सदा. नमो विठ्ठल 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 राम. नमो नर्मदे. आता ते सगळं बिघडलं, राहू द्या, कट करा. मी नर्मदा मैया जी आहे ना, मैया सुख देणारी आहे, हास्य देणारी आहे. नर्मदे हर बोलो नर्मदे हर, नर्मदे हर बोलो नर्मदे हर, नर्मदे हर बोलो नर्मदे हर बोलो नर्मदे हर. हात वरती करा सगळ्यांनी. घ्या घ्या ताब्यात घ्या सगळ्यांनी. श्यामबाबा उठताय का तुम्ही? एक टाळी. श्यामबाबा उठा उठा उठा. माझा दिला का तुम्ही? नर्मदे हर बोलो नर्मदे हर, नर्मदे हर बोलो नर्मदे हर, नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर बोलो
पार्वती वल्लभ सदा सेवा पार्वती वल्लभ सदा सेवा पार्वती वल्लभ सदा नर्मदे हर पार्थ गंगे हर जटाशंकरे नम पार्वती पदे हर हर महादेव विठोबा एकांताची सुख देई मज देवा आघात या जीवा चुकोनिया ध्याने रूप वाचे नाम निरंतर आपुला विसर पडोने दी. ऐका ना दादा, आज आदरणीय नवनाथ नारायण आहेर आणि राजेंद्र फकीरा पाटील बरोबर होतं प्रमाण आज या दाम्पत्य जीवनाच्या वाट्याला पवित्र सलीलामा भगवती नर्मदा मैयाची सेवा अत्यंत प्रासादिक अंतकरणाने प्राप्त झाली. परिक्रमा करण्यासाठी सज्जनाओ साधूची कृपा होण्यासाठी पुण्य लागतं. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तोतसे संत चरण पावलो. मैयाच्या किनारी जेवढे काही साधू आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी साधूच्या चरणाला स्पर्श होण्यासाठी अनंत जन्माची काय असावी लागते? पुण्याई. नाहीतर करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. करंट्याचं कामच नाही महाराज परिक्रमेला जायचं, आणि गेलं याचं त्याचं पाहून तर ती पूर्ण करत नाही महाराज, मधूनच येतो कुठून तरी. हां, त्याच्यासाठी माईवर निष्ठा असावी. ज्ञानोबरायांची ओवी सांगतो, तैशी निष्ठा केले कर्म झाडी करून या रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळात यावी. या दोन्हीही परिक्रमावाशांनी आदरणीय नवनाथ दादांनी आणि राजेंद्र दादांनी अत्यंत निष्ठेने माईवरती विश्वास ठेवून परिक्रमा पूर्ण केली. आणि विशेष म्हणजे समर्थाची आज सेवका जगी वक्र पाही असा भूमंडळी जगी कोण आहे? दादा गुरूंच्या संगतीमध्ये परिक्रमा केली महाराज. कोणाच्या? समर्थाचे सेवक आहेत महाराज, माईचे सेवक आहे, आणि समर्थाच्या सेवकाकडे समर्थाचे सेवक आहेत महाराज. हे परिक्रमावासी यांच्या पायाला सुद्धा काटा मोडणार नाही महाराज. का?
दुःख होणार नाही. संत नके संग लागरे तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये तुमचं खूप चांगलं झालं. पण ऐक, जाता जाता एक वाक्य सांगतो. आपल्या आईबापाचा सोहळा आपण 10 करू, वर्ष श्राद्ध करू, बरोबर आहे की नाही? 10 करू, वर्ष श्राद्ध करू, सगळं करू बाबा, पण ते गेल्याच्या नंतर. पण आज यांची गावातून मिरवणूक काढावी, ऐका ना, आणि यांना रथामध्ये फिरून आज या ठिकाणी अन्नदानाचा सोहळा लेकरांनी, यांच्याही आणि यांच्याही दोन्ही परिवाराच्या लेकरांनी आपल्या आईबापाचा सोहळा आपल्या डोळ्यात देखत आपल्या बापाचं साध्य पूर्णत्वाला गेलंय, साधना पूर्णत्वाला गेली, जीवनाची सार्थकता झाली, म्हणून डोळे निवतील असा सोहळा या ठिकाणी. महाराज डोळ्याची पारणं फिटली. महाराज आपुले मरण पाहिले मी डोळा आणि तो झाला सोळा अनुपम्य. हे कधी म्हणावं माहिती का महाराज? सगळी लोक तेव्हा येतील का नाही माहीत नाही बाबा, पण आज मरण या शब्दाचा अर्थ चुकीचा घ्यायचा नाही. तुकोबराय म्हणतात मरणाही आधी राहिलो मरोनी. काय केलं यांनी जीवनामध्ये? आपल्या जीवनामध्ये त्याग केला, त्यागच जीवाचं मरण आहे महाराज. ते साधलं आणि साधल्याच्या नंतर आज हा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी अत्यंत प्रासादिक अंतकरणाने दोन्ही परिवारांनी केला. जीव ओवळून टाकावा दादा, तुमच्यावरनं नाही, तुमच्या लेकरांवरनं. कारण जमिनीतून असा कोंब जन्माला आला पाहिजे का त्याचं कौतुक झालं पाहिजे. नाही तर काही काही कोंब जन्माला आले महाराज पिवळे पडून गेले. म्हातारं भजन करतं, पोरग पिऊन पडत. काय ते कोंबायला चव आहे का? पण अत्यंत गोड कुटुंब. जाता जाता एकच सांगेल, ही पवित्र सलीला मा भगवती नर्मदामय्या बाल स्वरूपाने आपल्या घरी आली ना, हिची कृपा अविरतपणे आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या परिवारावरती राहावी. तिने तिचं जे स्वरूप आहे तुडितान तुडितान तुरडड तुरडड बाजत जी ताल मृदंगा सुरमंडल रमती, तिचं रमण सुरमंडलामध्ये रमणं जे आहे ना ते तुमच्या दोन्ही परिवाराच्या घरामध्ये राहावं, हीच मैयाच्या चरणी प्रार्थना करतो. ऐका, वेळ खूप झालाय आणि मैयाच्या कीर्तनाला वेळच होतो महाराज. इथं वेळच होतो कारण इथं सोंगून ठेवलेलं राहतं, ते भिजतं, वळय फेकताच येत नाही बुवा. आणि येथे परमार्थातली जुनी जाणती खूप मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या जीवनामध्ये माईची सेवा घडली, माईची परिक्रमा घडली. ते माझे प्राणसखा ज्येष्ठ गुरुबंधू महाराज. परिक्रमेत असताना श्यामबाबांना आम्ही एकमेकाशी बोलायचो, घडलेले सगळे अनुभव बाबा सांगत सांगत चालायचे. आता ते अनुभव सांगायलाच वेळ नाही, माईचं महत्त्व सांगता सांगता वेळ होऊन जातो, तर अनुभव काय सांगायचे महाराज. माझ्याही जीवनात जे अनुभव आले ते सर्व श्रुत आहे आणि त्याचं कौतुक करायला मी इथे उभा नाही. पण एक सांगतो, माईच्या किनारी रडत जा, हसत याल. आणि ऐका, एक शेवटचं वाक्य बोलतो श्यामबाबा. ज्याला जीवनात आत्महत्या करायची आहे ना, दुःखाने त्रस्त झाला आहे ना, ज्याला आत्महत्या करायची आहे ना, सुभाष भाऊ ऐका, अंकुश महाराज ऐका, ज्याला जीवनात आत्महत्या करायची आहे ना, कर ना. कशाला थांबला? आत्महत्याच कर. तू थांबून काहीच करणार नाही, कोणाचं चांगलं होणार नाही. तू आत्महत्याच केली पाहिजे. उद्या काय मारायचं, आत्ता मर, पण त्याच्या अगोदर एक विचार कर, काय आत्महत्या केलीच पाहिजे, कर तू. तू थांबून काहीच होणार नाही महाराज. रोज लोक मरतात, काही हरकत नाही, पण आत्महत्या करण्याच्या अगोदर हा दुर्लभ नरदेह तुला मिळालाय ना, एकदा फक्त माईच्या किनारी जाऊन ये आणि मग आत्महत्या कर. जर आत्महत्या करण्याचा विचार जरी मनात आला ना दादा, तर परमार्थाची साधना आणि फेटा सोडून देईल, सोडून देईल. का? माईच्या किनारी गेलेला माणूस पुनर्जन्म घेऊन येतो. काय घेऊन येतो? पुनर्जन्म. आणि तो पुनर्जन्म फक्त नर्मदा मैयाच्या किनारी होतो. आता पुनर्जन्म सांगायला गेलं तर 20 मिनिटं लागतील. यांचा आज पुनर्जन्म झाला ब्रह्मचर्य अवस्थेतून. आज हे ब्राह्मण देवतेच्या साक्षीने कन्या पूजन करतील ना, ते जलपूजन झालं का हे ब्रह्मचारी अवस्थेत येतील, पुन्हा आपलं संसारिक अवस्थेत येतील. म्हणजे यांना संसारामध्ये समर्पण होईल. म्हणजे यांचं ब्रह्मचारी पद आज संपलं, हे संसारामध्ये दाखल झाले. म्हणजे यांचा काय झाला? पुनर्जन्म झाला. मागच्या जन्मामध्ये, मागच्या संसारिक दिवसामध्ये तुम्हाला जे भोगायला भेटलं नाही ते इथून पुढे भोगायला भेटेल. नाही देखील ते मिळे आणि भोग सुखाचे सोहळे. हे पुनर्जन्माचं सुख आहे महाराज. म्हणून हे सुख तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आदरणीय श्याम महाराज आहेत, आदरणीय आमचे कापशी माऊली आहे, सुभाष भाऊ आहेत, सुभाष भाऊंचे बंधू आहेत, आदरणीय आमचे
राधेश्याम महाराज गाढे या ठिकाणी आहेत, आदरणीय भाऊसाहेब महाराज आहेत, आदरणीय माई आहेत, आदरणीय येवले मोनिकाताई या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय महाराज आहे, परमार्थातली जुनी जाणती बुजुर्ग मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय गोड मृदंगवादक नितीन दादा आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज जागर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलला माझं कीर्तन तसं म्हणजे मी यूट्यूबला नाहीची, माझं आणि त्यांचा जमीन आसमान मिळत नाही, पण आदरणीय आमचे दादा श्रावण दादा या ठिकाणी उपस्थित झाले. आज मला त्यांनी लाईव्ह केलं आहे का कसं केलं मला नाही माहीत, पण त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मैयाची कृपा. आज आपल्याला परिक्रमेचं फळ आहे महाराज, सांगू परिक्रमेचं फळ आहे. याचं कारण सांगतो. मैयाचं तीर्थ आज आपल्या घरी आलं आहे, त्याचं दर्शन जरी आपल्याकडनं घडलं तरी आपल्याला आज मैयाच्या परिक्रमेचं फळ प्राप्त होतं. म्हणून आज आपण सर्वजण या धर्ममंडपातले परिक्रमावासी आहे. ज्यांची परिक्रमा जीवनात पूर्ण झाली त्यांना धन्यवाद आणि त्यांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावं ही प्रभुचरणी प्रार्थना. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान